नमस्कार. चला, काही वेगळं नाही, सगळ्यांच्याच घरात होतात ते बटाट्याचे पराठे. फक्त ही पद्धत थोडी वेगळी होती, जी मी कधी कधी करायची घरामध्ये. आणि माझ्या दिदूचंही चाललं होतं बटाट्याचे पराठे करायचे. म्हटलं करावे आपण, म्हणून चालू केले. मग मी बटाट्याचे साल काढून घेतले आणि किसणीवर किसून घेते, कारण आपल्याला बारीक किसायचं आहे. त्यात आपल्याला त्याच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे, म्हणून मी असं बारीकसं किसून घेते. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घेतलं, थोडीशी 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2-3 हिरव्या मिरच्या घेते आणि बारीक करून घेते. एका भांड्यामध्ये मी किसलेला बटाटा घालून घेते. मोठं भांडं घेते म्हणजे आपल्याला मिक्स करता येईल. त्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं मिरचीचं वाटण घालायचं आहे. मिरची तिखट असेल कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार. आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला पुदिना आहे, कारण पुदिन्याची ही चव खूप छान येते, आवडते. कोथिंबीर घातली बारीक चिरलेली, नंतर काही जिरं घातलं आणि थोडंसं ओवा घातलं. ओवा हातावर घसळूनच घालते, तसंच घालायचं असतं म्हणून. आणि मीठ घालते चवीनुसार. त्यानंतर त्यामध्ये पाहू शकता थोडी हळद घातली, लाल तिखट घालायचं, आपल्याला जसं आवडेल तसं कमी जास्त करू शकतो. धना पावडर घालते, थोडासा गरम मसाला घालते, अर्धा चमचा. आणि हे गव्हाचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. छान असं मिक्स होतं. पीठ कमी जास्त आपल्याला लागू शकतं, तसं आपण ते त्याच्यामध्ये घालायचं. खूप छान होतात. असं वाटतं हे वेगळी पद्धत आहे, पण पराठे खूप छान होतात, टेस्टी होतात. पाहू शकता तुम्ही, त्याचा छान असा गोळा तयार होतो आहे त्यामुळे. आणि मग मी थोडंसं तेल घेते, जेणेकरून तो छान गोळा तयार झाला पाहिजे. झालेला आहे, पाहू शकता. आपल्याला त्यात स्टफिंग, सारण वगैरे काही भरावं लागत नाही. एक पराठा घ्यायचा, लाटायचा आणि झटपट होतात, पटकन होणारे पराठे. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मी त्याचा असा गोळा तयार केलेला आहे, त्याला पीठ लावलेलं आहे आणि छानसा लाटून घेते हलक्या हाताने. पाहू शकता छान असा लाटला जातो. काय होतं, आपण केलं आणि नंतर लगेच लाटलं ना, काही त्याला होत नाही. थोडा वेळ लागला तर ते भिजलं जातं, जरा लूज पडू शकतं, पण काही नाही, पटकन लाटले तरी होतात. पण मला श्रीला घ्यावं लागलं होतं, त्यामुळे मला थोडासा उशीर झाला होता लाटायला. पण तरीही खूप छान आले होते. थोडं भिजलं होतं पीठ त्यामुळे, पण खूप छान झाले होते पराठे. कलरही त्याला खूप छान आला होता आणि ते फुगलेही जात होते खूप छान. त्याला कलर पाहू शकता तुम्ही कसा आलेला आहे, छान दिसतात ते. चवीलाही खूप छान लागतात. कशाबरोबरही खाऊ शकतो आपण. कोण दहीबरोबर खातं, कोण चटणीबरोबर खातं, कोण सॉसबरोबर लहान मुलांना लागतं. असं छान असं त्यांना खरपूस भाजून घ्यायचं. खूप छान असे ते फुगले जातात, आवडीने खातात सगळे. पाहू शकता. नंतर मी अजून एक पराठा लाटून घेते, तोही खूप छान फुगला गेला, पाहू शकता. आणि हे आपले बटाट्याचे पराठे तयार आहेत. खूप छान होतात, झटपट होतात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कलरही खूप छान येतो. मी अशी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे, झटपट होणारी आणि तिखटशी चटपटीत अशी. बाय बाय.